पुरणपोळीचं नाव देखील जरी काढलं तरी भल्या भल्यांच्या तोंडाला पाणी आल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक सणाला आवर्जून केली जाणारी आणि आवडीने खाल्ली जाणारी ही पुरणपोळीची खास रेसिपी फक्त तुमच्यासाठीही. कितीही पोळ्या असल्या तरीसुद्धा बिघडणार नाही. भरपूर सारण भरलेली रुमालासारखी घडी होते. नवशिके असाल, बॅचलर असाल तरीसुद्धा पहिल्याच प्रयत्नात जमेल इतकी मस्त अशी पुरणपोळीची रेसिपी आज आपण बनवणार आहोत. त्यासोबतच मैदा न वापरता पीठ भिजवण्याच्या सोप्या ट्रिकने सहज कोणालाही जमेल इतकी सोपी पुरणपोळी आज आपण बघणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपल्याला हरभरा डाळ घ्यायची आहे. इथे मी 1.5 कप हरभरा डाळ घेत आहे. हरभरा डाळ आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. हरभरा डाळ धुवायच्या अगोदर काही त्यामध्ये खडे किंवा काही घाण असेल तर ती काढून टाकायची आहे. आता इथे मी हरभरा डाळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. हरभरा डाळ भिजेल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे. डाळ आपल्याला अर्धा तास इथे भिजू घालायची आहे. डाळ या पद्धतीने भिजू घातली ना तर डाळ लवकर शिजते. अर्धा तास झालेला आहे. डाळ आता आपली बऱ्यापैकी भिजलेली आहे. कुकरमध्ये घालूया. हरभरा डाळ कुकरमध्ये घातली. 1.5 कप आपली हरभरा डाळ होती तर त्यासाठी 3 कप पाणी घातलेलं आहे. इथे आमटीसाठी सुद्धा आपल्याला येळवणी पाहिजे असते त्यामुळे त्यानुसारच पाणी घातलेलं आहे. यामध्ये अगदी थोडीशी हळद घातली आहे त्यामुळे आपल्या पुरणपोळीला रंग छान येतो. थोडंसं तेल घालायचं. आता कुकरचं झाकण लावूया आणि मध्यम आचेवर 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत इथे आपण पीठ मळून घेऊया. पीठ मळण्यासाठी इथे मी गव्हाचंच पीठ वापरणार आहे. तुम्ही हवं तर मैदा वापरला तरीसुद्धा चालेल. एवढ्या हरभरा डाळीसाठी इथे मी 3 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं. आता यामध्ये 1 चमचा साखर घालायची आहे. त्यामुळं आपलं पुरणपोळीचं बाहेरचं जे आवरण आहे ते सुद्धा अगदी खायला चविष्ट लागतं. पाण्यामध्ये अगदी किंचित हळद घातली आहे आणि मिक्स करून घेतली आहे. आता अगोदर पिठामध्ये जे सर्व साहित्य आहे ते एकत्र करून घेतलं आणि हळदीचं जे पाणी आहे ते थोडं थोडं घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ आपल्याला हे थोडंसं सैलसरच मळून घ्यायचं आहे. पीठ इथं जास्त घट्ट नको किंवा जास्त पातळसुद्धा नको. पीठ इथं छान मळून घेतलेलं आहे. आता दुसऱ्या एखाद्या वाटीमध्ये काढून घेऊया. वाटीमध्ये पीठ ठेवून आता यामध्ये पीठ बुडेल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे. या पद्धतीने जर पीठ भिजून ठेवलं ना तर पोळ्या अगदी छान मऊ लुसलुशीत बराच वेळ राहतात. कुकरच्या शिट्ट्या होऊन कुकर गारसुद्धा झालेला आहे. आता याला काढून घेऊया. इथे आपली हरभरा डाळ अगदी मस्त अशी शिजलेली आहे. तुम्ही पाहू शकता बोटावर डाळ जर घेतली तर अगदी स्मॅश होतीये. अजिबात खरखरीत नाहीये. आता आमटीसाठी पाणी बाजूला काढून घेऊया. त्यासाठी चाळणीवर आपल्याला हरभरा डाळ ओतून घ्यायची आहे. त्यामुळे त्याचं सगळं पाणी निथळून जाईल. 5 मिनटं अशीच ठेवली. आता यातलं पाणी बाजूला ठेवून देऊया. निथळलेलं पाणी सगळं एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आता या कटोरीखाली अजिबात पाणी नाहीये. आज आपण पुरण वाटण्यासाठी अजिबात मिक्सर किंवा पुरण यंत्राचा वापर करणार नाहीये. स्मॅशरच्या सहाय्याने ही डाळ आपण वाटून घेणार आहोत. स्मॅशरने असं थोडासा दाब जरी दिला तरी आपली डाळ वाटली जात आहे. त्यासाठी अजिबात मिक्सर किंवा पुरण यंत्राची गरजच नाहीये. जर तुमच्याकडे स्मॅशर नसेल तर एखाद्या मोठ्या वाटीने किंवा तांब्याने सुद्धा तुम्ही ही डाळ वाटून घेऊ शकता. पुरणाचा स्वयंपाक जर म्हटला तर भांडे भरपूर असतात. त्यामुळे आपण आज या पद्धतीने डाळ वाटून घेणार आहोत. त्यामुळे भांडेसुद्धा कमी पडतील. बऱ्याच वेळा आपण डाळ आणि गूळ एकत्र केल्यानंतर पुरण यंत्रातून बारीक करून घेतो. पण तसं न करता हरभरा डाळ शिजवून घेतल्यानंतर ती चाळणीद्वारे किंवा मिक्सरमध्ये तुम्ही बारीक करून घ्या. त्यामुळे अगदी पुरणपोळी छान तयार होते. अगदी 10 मिनिटात इथे मी डाळ वाटून घेतलेली आहे. या पद्धतीमुळे पुरणसुद्धा आपलं अजिबात वाया जात नाही. आता आपण पुरणाला चटका देऊन घेऊया. त्यासाठी कढईमध्ये वाटलेली डाळ घालायची. इथे आपण 1.5 कप हरभरा डाळ घेतलेली होती. त्यामध्ये आता आपण 1.5 कप एवढा गूळ घालणार आहोत. साखरेचं किंवा गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अगदी 2 चमचे इथे मी साखर घातली आहे. साखरेमुळे पुरणाला अगदी छान अशी चव येते. आता सर्व साहित्य एकत्र करून घेऊया. साखर किंवा गूळ घातल्यानंतर हे मिश्रण थोडंसं पातळ होतं.
आपल्याला हे थोडंसं घट्ट होऊपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। एक छोटीशी तयारी करून घेऊया। त्यासाठी बडीशोप, विलायची, सुंठ भाजून घेतलेलं आहे। सर्व साहित्य मिक्सरमध्ये घातलं, त्यामध्ये 2 चमचे साखर घालायची आणि मिक्सरमध्ये हे फिरवून घ्यायचं आहे। फक्त बडीशोप आणि विलायची, सुंठ असल्यामुळे ते पटकन बारीक होणार नाही, त्यासाठी इथे आपण साखर घातलेली आहे। आता ही तयार केलेली पावडर आपल्याला पुरणामध्ये घालायची आहे, त्यामुळे ही चाळून घ्यायची आहे। इथे मी थोडीशी पावडर चाळून घेतलेली आहे। आता पुरणामध्ये घालूया। ही पावडर तुम्ही आदल्या दिवशी सुद्धा करून घेऊ शकता। पावडर घातल्यानंतर छान हे एकत्र करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता मिश्रण पहिल्यापेक्षा थोडंसं इथे घट्ट झालेलं आहे। पुरण तयार झालं आहे हे कसं ओळखायचं, एक सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे। उलटनं असं उभं राहिलं पाहिजे, ते खाली पडतं आहे म्हणजे अजून थोडा वेळ आपल्याला हे घट्ट करून घ्यायचं आहे। गूळ आहे तर जायफळ हे घातलंच पाहिजे, त्यामुळे छान असा स्वाद येतो। थोडंसं जायफळ इथे मी किसून घेतलेलं आहे, एकत्र करून घेऊया। अजून 2 ते 3 मिनटं हे पुरण मी शिजवून घेतलेलं आहे। उलटनं उभं केलं की ते बरोबर उभं राहतं आहे, त्यामुळे असं समजायचं की पुरण आपलं अगदी परफेक्ट असं शिजलेलं आहे। आता आपण गॅस बंद करूया। आपण अगोदरच हरभरा डाळ वाटून घेतली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा हे अजिबात पुरण यंत्राने किंवा चाळणीने गाळायची गरज नाहीये। पुरण थंड झालं आहे, वाटीमध्ये काढून घेतलं आहे। पीठसुद्धा आपलं छान भिजलेलं आहे। पाण्यातून पिठाचा गोळा काढून घ्यायचा आहे। ताटामध्ये ठेवला आणि त्यावर थोडंसं तेल घालायचं आणि हे छान आता मळून घ्यायचं आहे। पीठ इथं आपलं छान मळून झालं आहे। आता पुरणपोळी तयार करायला घेऊया। त्यासाठी पिठाचा गोळा थोडासा मऊ करून घेतला, पुरणाचा सुद्धा गोळा करून घेतला आहे। आता सुकं गव्हाचं पीठ लावून थोडं थोडं खोलगट अशी पारी तयार करून घ्यायची आहे। साईडने पातळ आणि मध्यभागी जाड या पद्धतीने। पुरणाचा गोळा गव्हाच्या पिठामध्ये व्यवस्थित बंद करून घ्यायचा, पूर्ण बंद करून घ्यायचा, नाहीतर पुरण बाहेर येऊ शकतं। वरचं जे एक्स्ट्राचं पीठ आहे त्यामध्येच लावून घेतलं आहे। आता गव्हाचं पीठ लावून छान अशी हलक्या हाताने आपल्याला पुरणपोळी लाटून घ्यायची आहे। लाटण्याच्या अगोदर थोडंसं हाताने दाबून घ्यायचं, सगळीकडे पुरण व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि नंतर हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची आहे। तवा आपला आता छान तापलेला आहे, त्यावर पुरणपोळी घालूया। दोन्ही बाजूने तूप लावून छान भाजून घेऊया। तूप किंवा तेल काहीही वापरू शकता। इथे आपली अगदी मस्त मऊ लुसलुशीत पुरणपोळी तयार आहे। अगदी टम्म फुगलेली आहे। पुरणपोळी जरी फुटली तरी सुद्धा काहीच हरकत नाही, पण पुरण तुम्ही नक्की जास्त भरा। पुरणपोळी करण्याची अजून एक पद्धत दाखवणार आहे। अशी पारी करून घेतली, त्यामध्ये पुरणाचा गोळा घालून व्यवस्थित बंद करून घेतला आहे। गोल केल्यानंतर कोरडं गव्हाचं पीठ लावून भाकरीसारखं असं गोल फिरवून घ्यायचं, त्यामुळे पुरण व्यवस्थित पसरलं जातं। हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घेतली। ही सुद्धा पुरणपोळी आपण छान भाजून घेऊया। पुरणपोळी भाजताना गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे, खूप लहान नाही किंवा खूप मोठा सुद्धा नाही। पुरणपोळी मधून अजिबात फाटलेली नाहीये, अगदी मस्त मऊ लुसलुशीत पुरणपोळी आपली तयार झालेली आहे। पुरण जर तुम्ही जास्त भरलं ना तर पुरणपोळी खायला सुद्धा अगदी भारी लागते। इथे आपली भरपूर सारण भरलेली मऊ लुसलुशीत पुरणपोळी तयार आहे। या पद्धतीने पुरणपोळी एकदा तुम्ही नक्की करून पहा, तुमची पुरणपोळी कधीच फाटणार नाही आणि तसेच बराच वेळ ह्या मऊ लुसलुशीत राहतील। आजच्या पुरणपोळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा। तसेच हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहता हे सुद्धा कमेंट करून मला नक्की कळवा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।